आता आमचा लाडका खूप जास्तच लाडात यायला लागलाय म्हणून त्याच्या डोक्यावर हे ओझं दिलेलं होतं. म्हटलं तू जास्तच लाडात यायला लागले, हे ओझं घेऊन पुढं हो म्हटलं. मी येतेच कपडे धुवायला पाठीमागं. आणि मग काय तो डोक्यावर घेतला आणि निघाला पुढं. त्याचा असं नाही तर अशी जिरवावी लागती. दुपारच्या वेळेस जेवणाला काय करावा, तोंडाला चव नाही म्हणून आपण इकडे शेंगोळे उकडायला टाकलेले होते. शेंगोळे म्हणजे आपला फार आवडता पदार्थ. आता ह्या गारठ्याच्या सीझन मध्ये ज्याच्या पण तोंडाला चव राहिली नसेल ना, त्याने हे नक्की करून खावे. म्हणजे आपला गळा पण मोकळा होता, नाक पण मोकळं होतं आणि तोंडाला थोडीशी चव पण येते. आता मालकाला काहीतरी खाऊ घालावं म्हणलं म्हणून मी इकडे चिकन घ्यायला आलेले होते. आता आपल्याला सर्दी झाली त्याच्यामुळे तोंडाला चव नव्हती म्हणून दुपारी शेंगोळे करून खाल्लेले होते. म्हणून म्हणलं मालक रोसायला नको म्हणून त्यांना पण चिकन घेऊनच आले. मग काय लागलीच इकडे चिकन शिजायला टाकलं आणि म्हणलं नाही का थोडंसं चहा पण पिऊनच घ्यावा. कारण चहा नाही प्यायला तर कसा दिवस आपला आहे ना, संपल्यासारखा पण वाटत नाही आणि उगवल्यासारखं पण वाटत नाही. चहा म्हणजे आपला जीव की प्राण हो. म्हणजे काही दुखणं असो, खोकणं असो नसो, काही असो नसो, तरी पण आपल्याला चहा लागतो म्हणजे लागतो. आणि आता हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपला साईचा डब्बा भरतच आलाय. आणि मग इकडे चहा करायचा होता म्हणून म्हटलं अगोदर साय काढून घ्यावा, ती वायाला जायला नको म्हणून इकडे साय काढून घेत होते. मला वाटतं दूधवाल्याकडे अजिबातच पाणी नव्हतंय, काय काय पाण्याचं प्रमाण जरा कमीच टाकलं. मग त्याच्यानंतर मग मालकाला तर केलेलं होतं चिकन, पण म्हणलं आपल्याला काही चिकन खाऊ वाटत नाही म्हणून इकडे आपण पटकन असं बेसन आटून घेतलेलं होतं. आणि खोकला येऊ नये तर काही हो, पण त्याच्यासोबत तोंड लावायला पापड वगैरे पाहिजे म्हणून 2-3 पापडही तळले होते आणि पोळ्या करून घेतलेल्या होत्या. आता पोरग काही ना काही ताण द्यायला लागलंच आहे म्हणून मग इकडे त्याला बघा, तो आज आज त्याने तर इतका पसारा करून टाकलेला होता की त्याची विचारता सोय नाही. आजच्या पुरते इतकाच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.